च्या मतदार यादी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईच्या मतदार यादीत दुबार नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं असलेले मतदार समोर आलेत। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळेला नोंदवलेली गेली आहेत। 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यामुळे अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवरती गेली आहे। मात्र या दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यामुळे ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवरती काम केलं जाणार आहे। वॉर्डमध्ये दुबार मतदार आहेत की नाहीत हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून वॉर्डमध्ये अधिकारी कर्मचारी पाहतील। 10 डिसेंबरपर्यंत पालिकेचे कर्मचारी BLO कोणाच्याही घरी जाणार नाहीत। सध्या 10 डिसेंबरपर्यंत दुबार मतदारांचे परिशिष्ट 1 भरून घेतले जाणार नाहीयेत आणि मतदान केंद्रनिहाय यादी 22 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्याला या संदर्भातल्या अधिकची माहिती देतात। कृष्णा, दुबार नव्हे तर 103 वेळा काही लोकांची नावं असल्याचं समोर आलंय। नक्कीच आपण पाहू शकतो जे दुबार मतदाराची जे नावं जी आहेत ती 103 वेळा 4 व्यक्तींची जी नावं आहेत ती वेगवेगळ्या मतदारसंघात किंवा वेगवेगळ्या मतदारसंघात आढळलेली पाहायला मिळतात। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व जे राजकीय पक्ष जे आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता तो दुबार मतदारासंदर्भात किंवा मृत झालेल्या व्यक्तींची जी नावं जी आहेत ती कमी झालेली नाही असं देखील जे आहे तो आक्षेप घेण्यात आला होता। त्यानंतर महानगरपालिका जी आहे ती कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अगदी 10 डिसेंबरपर्यंत जे आहे ती कर्मचारी BLO म्हणजे अगदी बूथ लेवलचे ऑफिसर जे आहे ते महानगरपालिकेच्या बूथ लेवल पर्यंत जाऊन महानगरपालिकेचे अधिकारी जाऊन काम करणार आहेत। अगदी घरोघरी जाऊन लोकांचे जे आहे ते चाचपणी केली जाणार आहे। अगदी फोटोच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर अनेक ज्या मतदार याद्यांमध्ये जे आहे ते फोटो देखील जे आहे ते मतदारांचे डबल आपल्याला पाहायला मिळाले, दोनदा आलेले पाहायला मिळाले। त्याचबरोबर नावे देखील जे आहे ती सर्वांची चाचपणी महानगरपालिकेची करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या सर्व 10 डिसेंबरपर्यंत पालिकेचे कर्मचारी कोणाच्याही घरी जाणार नाहीत आणि त्यानंतर 10 डिसेंबरपर्यंत दुबार मतदारांचे परिशिष्ट भरून घेतले जाणार नाही। आणि त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर 22 डिसेंबर नंतर स्वतः महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याचबरोबर बूथ लेवलचे जे ऑफिसर्स असतील हे सर्व आपल्या मतदारांच्या आणि बूथ लेवलवरती जे आहे ती कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व बूथ लेवल असेल त्याचबरोबर मतदार यादींच्या क्रमांक हे सर्वांची चाचपणी जी आहे ती महानगरपालिका आता करायला कामाला लागलेली। निश्चित कृष्ण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आज 10 तारखेला आयोगांची मतदार यादी पब्लिश करायची आहे, ज्या बैठकीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये जे आक्षेप आलेले आहेत। इतके बिनधास्तपणे सगळ्या निवडणुकांमध्ये फिरले